नमस्कार मित्रांनो. आजच्या या धावपळीच्या दुनियेत आपण वावरत असताना आपला फोकस खूप शिफ्ट होतो आहे. म्हणजे जे आपल्याला गोल आपण ठरवलेले असतात किंवा एखादे ध्येय ठरवलेले असते, अगदी ते शॉर्ट टर्ममध्ये असो किंवा लाँग टर्ममध्ये असो, ते ध्येय ठरवताना खूप डिस्ट्रॅक्शन येतात. जसं की सोशल मीडिया, ते तर एक आपल्याला लागलेलं ॲडिक्शनच आहे. म्हणजे आपला डोपामाइन त्याच्यावरच जास्त काम करतो. असं ते अल्गोरिदमच मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टरनी सेट केलेले आहेत. त्यात तुमचा आमचा दोष नाही आहे, राईट? सो आपल्याला त्यातून बाहेर कसा येता येईल ते फार महत्त्वाचं आहे. कारण होतं आहे काय, आपले ध्येय, आपली स्वप्न, ह्याला डिस्ट्रॅक्शन ह्या गोष्टीमुळे होतं आहे. आजकाल पाहतो आपण, ट्रेनमध्ये जरी उभे असले तरी सगळं चालू असतं, राईट? आजूबाजूला पण बघतोच आपण आपल्या परिसरात. सो हे वाईट आहे, मी असं नाही म्हणत आहे. त्याचं ॲडिक्शन झालं आहे, पण ते कुठपर्यंत, कधीपर्यंत आणि केव्हापर्यंत ठेवायचं, दिस इज अवर हँड ओनली. नो बडी कॅन टेल यू, राईट? सो फोकस ऑन व्हॉट मॅटर ह्या पुस्तकाचा मी तुम्हाला ह्या रिलेटेडच सारांश सांगणार आहे आज. थोडंसं लक्षपूर्वक ऐका आणि हा व्हिडिओ थोडा शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा. आता आपण वळूया फोकस ऑन व्हॉट मॅटर ह्या पुस्तकाच्या सारांशाकडे. हे पुस्तक काय सांगतं की योग्य आणि महत्त्वाचं काम, किंवा आपण त्याला म्हणूया गोल. सो या महत्त्वाच्या गोलकडे फोकस दिल्याशिवाय यश आणि समाधान हे मिळणार नाही. त्यामध्ये शॉर्ट टर्म गोल असू दे, मिड टर्म गोल असू दे किंवा लाँग टर्म गोल असू दे. हे पुस्तक मेन संदेश हेच देतं की सगळं करण्यापेक्षा योग्य आणि महत्त्वाच्या कामावरच फोकस दिला पाहिजे. सो यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. ते मुद्दे मी तुम्हाला स्पष्ट करतो इथे. पहिलं तर प्रायोरिटीज, प्राथमिकता ठरवणे. दुसरं आहे डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहणे. तिसरं आहे सिम्प्लिफाय लाईफ जगणं. आणि चौथं आहे कन्सिस्टन्सी ठेवणं. आणि पाचवं आहे टाईम मॅनेजमेंट. ह्याच्याबरोबर मी तुम्हाला एवढंच सांगेन की एनर्जी मॅनेजमेंट पण इथे असलीच पाहिजे. कारण आपण आपली एनर्जी कुठे ना कुठे वेळेनुसार शिफ्ट करतो, राईट? आणि सहावं जे आहे, नो म्हणायला शिका. नो म्हणता हे आपल्याला आलंच पाहिजे. सो आपण ह्याला थोडंसं अजून डीप जाऊन मी इथे स्पष्ट करेन. प्रायोरिटीज म्हणजे दैनंदिन जीवनातील टास्कला प्रायोरिटीज करणं खूप महत्त्वाचं आहे. हे केल्यामुळे आपला अननेसेसरी वेळ कुठल्याही गोष्टीमध्ये जात नाही आणि आपण त्या महत्त्वाच्या, जास्त महत्त्वाच्या गोष्टी प्रथम करायला बघतो. दररोज 1% त्याच्यामध्ये तुमचे एफर्ट टाकलेच लागतील. त्यानंतर येतं डिस्ट्रॅक्शन. सो व्हॉट काइंड ऑफ डिस्ट्रॅक्शन जसं मोबाईल पाहणे, कंटिन्यू स्क्रोलिंग करणे, राईट? सोशल मीडियावर तासनतास राहणे, नको तिथे आपण जास्त चर्चा करणे. सो हे झाले डिस्ट्रॅक्शन्स. मी असं नाही म्हणत की मोबाईल वापरणं रॉंग आहे, पण त्याला एक लिमिटेशन ठेवणं गरजेचं आहे. कधी, कुठे, केव्हा ह्या फॉर्म्युल्यावर जर आपण प्रत्येकाने काम केलं तर मोबाईल आवश्यक तितका वापरता येणं शक्य आहे. तर आता तिसरं आहे सिम्प्लिफाय लाईफ. जीवनामध्ये जास्त गोष्टी करण्यापेक्षा योग्य आणि महत्त्वाच्याच गोष्टी करणे उचित राहील. जास्त गोष्टी इक्वल टू जास्त ताण. तर चौथं आहे कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. आपल्याला जर आपले गोल किंवा ध्येय साधायचं असेल तर दररोज थोडं थोडं काम करावं लागेल. इट मीन्स 1% ऑन डेली बेसिस. पाचवं आहे टाईम मॅनेजमेंट. आपण सर्व गोष्टींना वेळेनुसार अलाइन करावं लागेल. कारण आपल्याला कुठला वेळ कुठे द्यायचं हे कळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तो वेळ हा मॅनेज करावा लागेल आणि एनर्जी त्यानुसार शिफ्ट करावं लागेल. कारण एनर्जी मॅनेजमेंट पण तिथे आलं. कारण तुमची एनर्जी कुठे जाते हे तिथे ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण आपले सतत विचार हे चालू असतात. मग नको त्या विचारात ती एनर्जी सेव्ह झालेलीच बरी. आता वळूया 6व्या पॉईंटकडे, नो म्हणायला शिका. आता आपण सगळ्यांनाच यस म्हणायला लागलो, सर्वांनाच वेळ द्यायला लागलो
तर आपला वेळ कुठे जातो हे आपल्यालाच कळणार नाही. मग आपल्या महत्त्वाच्या कामासाठी कसा वेळ मिळणार, तर तो वेळ राखून ठेवावा लागेल. त्यामुळे सगळ्यांना नाही म्हणणंच उचित आहे. फायनल टेक अवे काय याच्यातून, की व्यस्त असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही. व्यस्त असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही. आपल्या लाईफच्या गोलमध्ये महत्त्वाच्या गोष्टींना फोकस ठेवणं म्हणजेच खरं यश आहे. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि अशाच माइंडसेट रिलेट, करिअर क्लॅरिटी रिलेट मी गोष्टी घेऊन येणार आहे. आणि जेवढं माझ्याकडून शक्य होईल माझ्या अनुभवातून देण्यासाठी तेवढं मी या डिजिटल वर्ल्डमार्फत देणार आहे. सो धन्यवाद. बाय.